भेज दीजिए। अगर हम बैट्समैन का या तो बॉलर का नाम नहीं बोल पाए तो हम जिम्मेदार नहीं है, प्लीज। बोथ टीम प्लीज सेंड योर रिप्रेजेंटेटिव टू पैवेलियन फास्ट। गाइस जल्दी अपने अपने टीम का रिप्रेजेंटेटिव भेज दीजिए। प्लीज फॉलो द इंस्ट्रक्शन, ऑल द टीम प्लीज फॉलो द इंस्ट्रक्शंस स्ट्रिक्टली। ओके गाइस, MCS 7 यांनी टॉस जिंकून फिल्डिंग घेतलेली आहे। MCS 7 सुपर किंग लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून आपण चालू करायचा आहे, सामना चालू करायचा आहे। अंपायर मोहन, उशीर होतोय सामन्याला, प्लीज सामन्याला उशीर होतोय, लवकर सामना चालू करण्यात यावा, इमिजिएट। गाइस चीयर अप। जरा गाइस बॅट्समनची नावं सांगायची आहेत प्लीज। फाइटर कडून रोहित। ओके बच्चे लोग आनंद खेळतात, 10 मिनट के लिए वेट करो, अभी बजाओ मत। ओके फाइटर कडून सलामी बल्लेबाज रोहित आणि आनंदा। बघू आता रोहित आणि आनंद आपल्या संघासाठी कितपत स्कोर खडा करतायत। विजय डेरे स्टेजवर या, साहेब बोलवत आहेत। फाइटर किंग यांनी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून स्टार्ट करायचा सामनाला, सामना लेट होतोय प्लीज। फाइटर कडून बॉलर सुजय लेफ्ट हँडेड बॉलर, आणि इथं वेल फील्ड होताना धाव घेण्यापासून काय रोखू शकत नाहीये ते। अशा प्रकारे ते चांगली बॉलिंग दिसून येते आणि फिल्डिंग पण चांगली होते, आणि अशा प्रकारे 2 धावा फाइटर्स किंगच्या 2 धावा झालेल्या आहेत। RBL फाइटर बॅटिंग करताना आणि इथं चुकीचा थ्रो मारलेला दिसतोय आणि अवांतर 1 धावा। MCS 1 विरुद्ध MCS HP MCS 7। ज्या ज्या संघाच्या मॅच झालेल्या असतील त्यांनी आराम करावा, उगाच उन्हामध्ये थांबू नये। चॅलेंजर्स रेस्ट घ्या, तिकडे जाऊन कोपऱ्याला कुठेतरी। धुवाधार असा क्रिकेट सामना इथे सुरू आहे। ही विनिंग झाल्यानंतर चॅलेंजर्स यांनी नेक्स्ट मॅच साठी टॉचला यायचं इथं। नेक्स्ट चॅलेंजर्स संघाचे कॅप्टन महेश घरत, उत्कृष्ट अशी गोलंदाजी। ग्राउंड पूर्ण कचाकच भरलेला आहे इथे प्रेक्षकांनी, तुम्ही बघू शकता। याच्या पुढचा सामना लायन्स अँड वॉरियर यांच्यामध्ये होणार आहे। दोन्ही संघाच्या संघ मालकांनी लक्षात ठेवायचे, लवकरात लवकर इथं पॅव्हेलियन पाशी यायचे टॉस साठी। उत्कृष्ट असा इथे 6 मारण्याचा प्रयत्न, आणि हा 6 गेलेला आहे। रोहित याने 6 मारला आहे, उत्कृष्ट असा। अशा प्रकारे रोहित यांनी गुड शॉट मारलेला 6, आणि अशा प्रकारे संघाची धावसंख्या होते ती 9।
चिल्ली पिल्ली जेवढी पण आहे उत्कृष्ट असा त्यांचा प्रतिसाद येत आहे. जेव्हा 6 मारला तेव्हा जे जे आपल्या मुलांना घेऊन आले ते घरून सांगून ते सांगून घेऊन आले, बाळा तुझ्यावरतीच माझा परफॉर्मन्स डिपेंड आहे. अंपायर थोडा कन्फर्म करा. जेवढी पिपाणी वाजवशील तेवढा माझा परफॉर्मन्स दिसेल. वाजवा पिपाणी. व्हेरी गुड. बॅट्समन थोडा लवकर लवकर चालू करायचा आहे. सामन्याला भरपूर आपल्याला सामने पुढे खेळायचे, जरा फास्ट. सचिन खाडे साहेब अत्यंत खुश आहेत. त्यांच्या कोचिंगमध्ये जे सर्व चालू आहे त्यांची मेहनत आता कुठेतरी दिसत आहे. त्यांनी मगाशीच मला गोळ्या दाखवल्या, म्हटले दिवस रात्र प्रॅक्टिस करून घेतली तेव्हा कुठे आता हे मुलाशीच खेळत आहेत. उत्कृष्ट कोचिंग, उत्कृष्ट बॅटिंग. या मैच की फर्स्ट इनिंग कंप्लीट झाला होती. मैच करंट जो मैच चल रहा है उसका फर्स्ट इनिंग खत्म होने के बाद अहमदाबाद लायंस वर्सेस क्लस्टर सेकंड MCS 6 अपना टॉस के लिए आना है पैवेलियन के पास. काइंडली नोट करें. अहमदाबाद लायंस वर्सेस क्लस्टर 2 या इनिंग नंतर यायचंय. अहमदाबाद लायंस क्लस्टर 2 नेक्स्ट मॅच. फोर गेलेला आहे. स्कोर कार्ड काय? स्कोर 9. स्कोर करंट धावा 13. 13 रन झालेले आहेत. अशा प्रकारे सेकंड ओव्हरचा पहिला बॉल. पट्टीचे फलंदाज आहेत ते आणि त्यांनी उत्कृष्ट असा तिथे परत एकदा शॉट मारलेला आहे. मारताना आणि हा वाटतो बाउंड्रीच्या सीमारेषेच्या बाहेर 4 आणि उत्कृष्ट फिल्डिंग. बजाव पिपाणी. गांधी साहेब तिथे उत्कृष्ट डान्स करताना. गुड प्लेड. योगेश साहेब तेच बोलतो ते आता मंगेश लग्नात पण एवढं नाचलं नसेल जेवढं आता नसतं. वेल प्लेड रोहित. पुन्हा एक उत्कृष्ट तिथे शॉट मारलेला आहे. पुन्हा एकदा 4. पुन्हा एकदा 4 रन आलेले आहेत. अतिशय सुंदर 6. आनंदाचे कमाल. आनंद यांची उत्कृष्ट बॅटिंग. 20 वर्षाचा अनुभव आम्ही पाहतोय. आनंदाची बॅटमिन, आनंदाची कमाल 6. आनंदाचा अनुभव इथे कामी दिसतोय. आनंदा उत्कृष्ट बॅटिंग तिथे. सचिन कांबळे कुठे असतील त्यांनी कृपया स्टेजवर यावे. कृपया नोट घ्या. पंचांनी सामना थांबवायचा नाही. दुसरा बॉल घ्या, सामना चालू करा. आपल्याला विलंब नाही करायचा. सचिन कांबळे तुम्हाला काय वाटतं? आनंदाने 6 मारलेला आहे. सचिन कांबळे एक टाइमाचे MCS चे नावाजलेले प्लेयर होते, परंतु त्यांना आता बाहेर केलं गेलेलं आहे. त्यांचा सध्या विनोद कांबळे झालेला आहे. साहेब तारीफ करताय की काय करताय? नाही, त्यांची तारीफ आहे कारण ते आता पिडलाईटचे कॅप्टन आहेत. दीपकने आता कुठे श्वास सोडलेला आहे कारण पहिलाच बॉल त्यांच्या प्लेअरने पकडलेला आहे. पुन्हा उत्कृष्ट असा शॉट आणि इथे कॅच घेण्याचा चान्सेस आहे. संजय यांनी कॅच ड्रॉप केलेला आहे, परंतु उत्कृष्ट चांगले होते. कॅच घ्यायचे प्रयत्न चालू होते परंतु प्रयत्न फसला. आनंदाने पुन्हा एकदा सुंदर फटकार मारलेला आहे. नाही, फटकार ठीक होता. सूर्याच्या किरणामुळे फिल्डरला बॉल काही दिसला नाही असं वाटतंय, त्याच्यामुळे तो फसला असेल कदाचित. तसे आपले गोल पुन्हा इथे 4 चान्सेस. वा पकडलेला हा बॉल आणि असा इथे तसा तेवढा आणि 4 रन वाचवलेले आहेत. थोडंसं गचाळचं क्षेत्ररक्षण दिसतंय. ओव्हर थ्रो मारताना स्टंप वरून चुकून जातोय. तो स्टंपला लागला पाहिजे तेव्हा विकेट आहे रे मित्रांनो.
ॲक्च्युली MC7 टीमला प्रॅक्टिस करण्यासाठी बिलकुल टाइम भेटलेला नाहीये. काल तरी त्यांनी थोडा प्रयत्न केला तिथे प्रॅक्टिस करण्याचा. 29 रन 2 overs. नाव 2 overs फिनिश 29 रन्स. ओमकार बोलत आहे बस झालं, प्लेयर थंकले आमचे. 29 पण खूप आहेत आम्हाला. ओमकारला न घेतल्यामुळे कुठेतरी इथे कमी दिसत आहे. वेल बॉल गुड बॉल. ऍक्च्युली HR आता बॉलिंग करत आहेत आणि हे सर्वांना माहिती आहे HR फेकण्यामध्ये उत्कृष्ट आहे. म्हणजे बॉलिंग HRची बॉलिंग आहे का? नाईस बॉलिंग. उत्कृष्ट अशी बॉलिंग अभिषेक यांची. स्टंपाच्या जवळून जातोय पण अशा प्रकार असा सुंदर असा शॉट मारलेला आणि सीमारेषेच्या बाहेर. रोहित पुन्हा एकदा तिथे 4 रन आलेले आहेत. एक सुद्धा विकेट घेता आला नाही आतापर्यंत. लायन्स आणि वॉरियर टीम रेडी राहा. नेक्स्ट मॅच त्यांची आहे. अहमदाबाद लायन्स अँड क्लस्टर 2 MCS7. बी रेडी फॉर नेक्स्ट फॉर टॉस. पुन्हा एकदा तिथे मिस फिल्डिंग झालेली आहे आणि जिथे 2 रन हवे होते तिथे 4 रन भेटलेले आहेत MCS टीमला. धर्मेश यांची दुसऱ्यांदा उत्कृष्ट फिल्डिंग. दीपक कदम कुठे असतील त्यांनी कृपया स्टेजवर. सागर मुरंजन यांचं स्वागत केलं जात आहे. सागर मुरंजन यांना कृपया नाश्त्याची सोय करावी. सागर, आम्ही 2 अंडी आणि 2 केळी तुमच्यासाठी ठेवलेली आहेत. वेलकम सागर, लाभ घ्यावा. सागर पाया पडला तरी परत घेणार नाही. तुझी जागा फील झाली आता. वेलकम. हॅपी टू सी यू सागर. इथे पहिला विकेट गेलेला आहे आणि जितेन यांची तुम्ही स्माइल बघू शकता. बॉलर टू बॅट्समॅन. पुन्हा एकदा तिथे उत्कृष्ट असा शॉट आणि पुन्हा एकदा गाच्या क्षेत्ररक्षण आणि पुन्हा केलेला आहे. ठीक आहे सुजय, असं होत राहतं. यावर्षी खूप वेळा झालेले, टेन्शन घेऊ नका तुम्ही. ओवन मेंडोन्सा साहेबांनी 500 रुपये जाहीर केलेले आहेत अभिषेक यांनी विकेट घेतल्यामुळे. नंतर स्टेजशी संपर्क साधून 500 रुपये घेऊन जा, कारण जिथे एकही विकेट नसताना तिथे तुम्ही 1 विकेट घेतलेली आहे. विकेट काढण्यामध्ये एक्सपर्ट. सुपर किंग्स कुठले फायटर्स आहेत? ही थर्ड मॅच आहे. क्लस्टर 3 MCS1 वर्सेस MCS7. विनोद हे उतरलेले होते बॅटिंगला, परंतु त्यांना 2च बॉल भेटले खेळायला, 1च भेटला. उत्कृष्ट असा स्कोर झालेला आहे परंतु MCS1चा. स्कोर किती झाला? स्कोर 40 रन झालेले आहेत. बरोबर. विनोद साळवे यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर ते कोळशेवाडीचे विराट कोहली आहेत. खूप नावाजलेले बॅट्समन आहेत ते तिकडचे.
विजय MCS वर्सेस MCS 7 मॅच चालू आहे कदाचित बरोबर. येस येस. येस येस येस. थर्ड मॅच. ब्युटिफुल डे, सनी डे अँड अमेझिंग. एवढे पैसे दिले तेवढंच बोल. सुट्टे पैसे दिलेले आहेत म्हणून मी डायरेक्ट इंग्लिश मध्ये सुरू केलं. हा म्हणजे जे काय Yes. हा तुला आम्ही साहेबांनी डॉलरच दिलेत ना. येस 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 येस. डॉलर मध्ये कमाई सुरू झालेली आहे माझी. सो खूप विजय पैसे- कसं काय खूप मॅच पैसे खर्च केलेले आपण ऍक्च्युली. खूप खूप म्हणून खूप. आपण दुसऱ्या कंपनी मधून माणूस बोलवलेला कॉमेंट्री करायला. येस येस. म्हणजे तू विचार करू शकतो. मॅच लाईव्ह आय गेस चालली असेल पूर्ण युट्यूबला चालू आहे पूर्ण युट्यूब मध्ये पूर्ण live महाराष्ट्रामध्ये लाईव्ह मॅच चालू आहे आणि एक सुंदरसा सकाळ आणि एक मॅच MCS वर्सेस MCS 1 वर्सेस MCS 7. Yes. करेक्ट. खूप सुंदर खेळाडू या मॅच मध्ये. खच भरलेलं मैदान, सुंदरसे फुगे आणि आता आय गेस काय त्यांची फिल्डिंग कोणाची आहे विजय? काय सकाळपासूनचा काय तुझा अहवाल आहे? सकाळी एक मॅच झालेली आहे ज्याच्यामध्ये MCS 2 संघ जिंकलेला आहे आणि त्यांनी ELC ला हरवलेलं होतं. ओके पण ते त्या गणेश साहेबांना माहिती होतं पहिली मॅच हारणार आहे म्हणून ते लेट आले. त्यांना मी ओके. फोन केला होता. मी कुठे बोलले नाही, मी गेटवरती उभा आहे कारण मला माहिती आहे हारणार थोडं लेट येतो. पण त्यांची टीम ही खरंच ELC मध्ये आहे. सुंदर असा गॉगल लावून गणेश साहेब बसलेले आहे तिकडे. अतिशय त्यांची चांगली टीम ही आता मला असं वाटतं खेळाडूंची झालेली असेल. प्रॅक्टिस खूप चांगले करतायत नाही, असं actually ऐकण्यात practice आलं होतं. करण्यासाठी त्यांनी शेखरला सांगितलं होतं. शेखरने शेखरला practice खेळवलंच नाही. शेखरला खेळवलं नाही. पण त्यांची ती शेखरला स्ट्रॅटेजी मी असते. practice करून आले, मला खेळायलाच नाही विजय घेतलं. तुला कळणार नाही, गणेश हा खूप मांजलेला खेळाडू आहे आणि फार अधिक गाजलेला पुढे माजलेला नको बोलू. मांझा हुआ जो बोलते हैं ना, मांझा हुआ खिलाड़ी. तो मतलब मांझा हुआ खिलाड़ी. हाँ ये वो उलझ देता है सामने वाले जर टीम तुम्हाला को. गणेश बद्दल चांगलं माहिती करून घ्यायचं असेल तर तुम्ही त्यांच्या मुलाशी काही दोन प्रश्न करू शकता. ते तुम्हाला चांगली माहिती देते. आपल्याला आय गेस गेल्या मॅचचा अनुभव आहे. खूप सुंदरपणे त्यांचा मुलगा माईक सोडतच नव्हता त्यांच्याच प्रमाणे. त्यांनी घरूनच तंबी देऊन आले, तो बसतच नाही ते. पण अशी एक सुंदर अशी टीम MCS 1 ची. खूप चांगले खेळाडू MCS 1 च्या टीम मध्ये भरलेले आहेत. MCS 7 सुद्धा खूप चांगली टीम आहे. मला असं वाटतं MCS 1 कडे आता फलंदाजी आहे. दीपक कदम कुठे असतील त्यांनी कृपया स्टेज जवळ यावे. ग्राउंड मधल्या अंपायरांनी थोडं बाहेर यायचंय. अंपायर थोडा ग्राउंड मधून बाहेर यायचंय. आरोचे कॅप्टन मोहम्मद केरीवाला, तुमचे 11 प्लेयर झाले का? तुम्ही मगाशी प्लेयर जमवत होते, मी बघत होतो. अहमदाबाद लायन्स अँड क्लस्टर 2 MCS 6 वॉरियर्स प्लीज कम टू स्टेज फॉर टॉस. सचिन गुप्ता यांची मुलगी, तिला काहीतरी अनाउन्समेंट करायची आहे. त्यांची दुसरी पहिली मुलगी असं वाटतं एकच आहे. फाइटर जीत के आएंगे. तुम बेटा पहले पापा को 11 प्लेयर खड़ा करने बोलो. पापा से 11 प्लेयर खड़े नहीं हो रहे, आप जीतने की बात कर. अच्छा, उसको पता चल गया पापा हारने वाले, इसलिए फाइटर को सपोर्ट कर रही है. नहीं बिल्कुल नहीं. मुझे लगता है आरओ की टीम हम बहुत भी वही ही- कर रहे हैं बेटा. नहीं विजय, मुझे लगता है आप नहीं खेल रहे हो, इसके लिए टीम हार नहीं सकती. नहीं नहीं, मैं तो खेल रहा हूँ ना. बिल्कुल नहीं. आरओ से खेल रहे हो. आरओ से खेल रहा हूँ मैं. ओके. और क्योंकि 11 प्लेयर ही नहीं हो रहे, मेरे को जबरदस्ती खेलना पड़ेगा. हमारा तो ठीक है, आरओ से तो अंकुर साहब अकेले. RSO और आरओ मुझे लगता है बहुत ही तगड़ी टीम है दोनों भी. बहुत ही एक्सपीरियंस खिलाड़ी. मुझे जैसे पता है आरएस से सिर्फ अंकुर सर आए हुए और उन्होंने बोला जितने टीम मेरे टीम में प्लेयर है उतने सामने वाली टीम में होने बस चाहिए. बस 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 मैच फिक्स है. मैच फिक्स है क्योंकि देखो लास्ट टाइम भी ऐसे ही हुआ था. बिपिन सर मुझे याद है बहुत ही कोशिश की थी लेकिन योगेश साहब के सामने टिक नहीं पाए. और मुझे लगता है उसी के दुख में शायद से कुछ और आगे हमें देखना मिला, लेकिन आज भी यही देखने को मिलेगा. आरओ की टीम इन्फॉर्मेशन ते बाजूच्याच वेअरहाऊसला आवाज जात असेल. बाजूच्याच वेळेला. पण शेवटी विजय काय म्हणशील तरी आरोच्या टीम मध्ये मला जे माहिती आहेत, मंगेश साहेब आपले जुने खेळाडू रणजी ट्रॉफी MCS 1 मध्ये आहे. MCS 1 मध्ये आलेले आहेत. अरे 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 पण हे आरो मध्ये मंगेश तरीही सागर, योगेश साहेबांसारखे तुम्हाला माहिती नसेल, मंगेशने 1 महिना आधी पद्माकरला ऍज अ कोच सिलेक्ट केलं होतं आणि त्यांना सांगितलं होतं तुझ्या एकच जबाबदारी फक्त प्लेयरची प्रॅक्टिस करून घे. मग मला आता आरोचं भविष्य थोडस कठीण वाटतंय. पण उत्कृष्ट असा प्रयत्न तिथे. पण तरी पण
आरो मध्ये मला असं वाटतं योगेश साहेब टीमचे नेतृत्व करतायत, तर नक्कीच आरोचे चान्सेस खूप जास्त आहेत. अजूनपर्यंत मला असं वाटतं एकही 4 किंवा एकही 6 इकडे बघायला मिळालेलं नाही आहे. तर मला एक 4 झालेली आहे, मॅच अधिक रोमांचकारी करण्यासाठी तुम्ही सगळ्या खेळाडूंनी प्रयत्न केला पाहिजे. जोरदार बॉलिंग करण्यात इकडे येत आहे आणि हा बॉल केलेला आहे आणि आऊन दिलेली आहे, बट नाही. सुजयनी ट्राय केलं परंतु बॅट जसं मगाशी फिल्डिंगला बॉल त्यांच्या हातात येत नव्हता, आता बॅटीवरती बॉल येत नाहीये. रोहित बॉलिंग करताना लेफ्ट राईट हँड बॉलिंग, उत्कृष्ट असा बॉल हवेमध्ये कदाचित 6 मारलेला आहे आणि 6. येस, मॅच अधिक रोमांचकारी होत चाललेली आहे. खेळाडूंचा तुम्ही आलेले आहेत आपल्याला पुढे. MC7 चे टोटल 10 रन, 4 रन आता स्कोर झालेला आहे. सुंदर अशी बॉलिंग हवामध्ये, गेम हवेमध्ये, कॅच घेण्याचा प्रयत्न. हा कॅच मिसफील्ड केलेली आहे विनोद यांनी. मिसफील्ड. विनोद सारखे चांगले खेळाडू जर MCS1 टीम मध्ये आहेत आणि अशा प्रकारे कॅच जर सोडण्यात येत आहे तर हे भारी नुकसान MCS1 साठी. नाही सागर, तुम्हाला माहिती असेल सध्या विराट कोहलीचा फॉर्म नाहीये. असू दे, पण विराट कोहली जरी नसेल तरी बाकीचे खेळाडू आपल्या टीम मध्ये आहेत. कोहली म्हणून त्यांना सर्वजण नावाजले आहेत. ते बुमराह आहे का आपल्या खेळ म्हणजे कुठल्या टीम मध्ये? बुमराह सध्या खूप फॉर्म मध्ये आहे, त्यामुळे आपल्या टीम मध्ये MCS2 मध्ये MCS2 मध्ये बुमराह आहे. व्हेरी नाईस. क्लस्टर 1 हे आले का रे? अहमदाबाद लायन्स आणि क्लस्टर 2. 1 ओव्हर 11 रन, 3 ओव्हर 11 रन झालेले आहेत. 3 ओव्हर 11 रन किती झाले? अजूनही कुठेतरी जिंकण्याचे चान्सेस आहेत. 1 ओव्हर मध्ये 30 रन, 1 ओव्हर मध्ये 30 रन पाहिजेत. 2 ओव्हर मध्ये 30 रन पाहिजेत विनोद. 1 ओव्हर नाहीये, 2 ओव्हर मध्ये 30 रन हवेत. 12 बॉल 30 रन. जर ऍव्हरेज ठेवलं तर इझिली चेस करू शकते HP टीम. करू शकतात. मला असं वाटतंय खेळाडू टीम ही धावपट्टी पण मला असं वाटतंय बॉलिंगला थोडीशी प्रिफरेबल आहे, पण बॅटिंग सुद्धा चांगलं प्रदर्शन होत आहे MCS7 तर्फे. MCS1 ची खूप सुंदर फिल्डिंग लागलेली आहे. सागर, जर तुम्हाला माहिती असेल ना, जेवढे MCS7 चे प्लेअर आहेत हे एका टाइमला नावाजलेले प्लेअर आहेत. उत्कृष्ट बॅटिंग, उत्कृष्ट बॉलिंग होती MCS7 ची आणि दीपक त्याच टीम सहित उतरले. लेजेंड्स गेम चालू आहे इथे. खूप सुंदरशी बॅटिंग, खूप सुंदरशी बॅटिंग परत एकदा केलेलं, पण हा कॅच विश्व यांनी हिट अँड कॅच, सुंदर असा कॅच घेतलेला आहे तिथे. विनायक सावंत साहेब इथं आलेले आहेत. विनायक सावंत साहेब, त्यांना टी शर्ट वगैरे द्या म्हणजे बिल लवकर पास होतील. त्यांना नाश्ता पण द्या. सेटलमेंट झालेलं नाही अजून.
म्हणजे ते पेमेंट ते नाश्ता बघून पेमेंट लवकर रिलीज करतील. बिलिंग करायला त्यांना इझी जाईल. सागर बोलतो त्याचं फुल अँड फायनल अडकलेलं आहे, तर कृपया ते पण क्लिअर करून द्यावं. 11 रन 1 विकेट. ओवेन साहब कौन से टीम में है भाई? ओवेन साहब, सागर का फुल एंड फाइनल बाकी है, वही लेने के लिए आया आज वो. आपकी टीम ही जीतेगी. उसको पता है फाइनेंस HR ऑपरेशन सब यही पे मिलेगी आज. आज लेके जाओगा पैसा. विष्णू सुंदर प्रदर्शन, सुंदर असा कॅच. MCS1 पूर्ण फॉर्म मध्ये, सुंदर अशी धाव आणि हात दिलेला आहे पण नाही, पायाला लागलेला आहे बॉल. 1 रन धावून काढलेली आहे. सुंदर अशी बॅटिंग, सुंदर अशी बॉलिंग. MCS7 लायन्स आणि वॉरियर्स टॉस करून घेतलाय का? टॉस करून घ्या कृपया. MCS7 चे 12 रन्स झालेले आहेत. 29 रन अजूनही त्यांना जिंकण्यासाठी बाकी आहेत. 29 रन. केतन फलंदाजी करतोय. आसिफची बॉलिंग, सुंदर अशी बॉलिंग, सुंदर अशी बॅटिंग. नो बॉल डायरेक्टली विकेट कीपर कडे. विजय खेळपट्टी. हा, खेळपट्टी थोडंसं ऍक्च्युली पाऊस न झाल्यामुळे थोडी हार्ड झाली खेळपट्टी. काल संदीप पवार यांना पाठवलं होतं गवत उगवण्यासाठी, पण नाही आलं ते. गवत काढण्यासाठी पाठवलं होतं का गवत उगवण्यासाठी पाठवलं होतं? हा, कारण थोडस पिच आपल्याला थोडी स्पिनर साठी हे मदत मिळेल अशी बनवायची होती. ओके, कारण आरोमध्ये सगळे स्पिनरच आहेत. ओके 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 त्या दृष्टिकोनातून कुठेतरी तो प्लॅन फसलेला आहे. ओके 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 ठीक आहे. पण मला असं वाटतं खेळपट्टी खूप सुंदर आहे. आणि मगाशी आरो टीम प्लॅनिंग करत होती सागर, आणि ते शोधत होते का 3 बॉलर कोण आहेत. त्यांना बॉलरच भेटत नव्हते. 3 बॉलिंग कोण करणार. शेवटी अश्विन गिरमकर यांनी कुठेतरी पुढाकार घेतला आणि ते बोलले मी ऍटलीस्ट 6 बॉल तर फेकू शकतो. बरोबर आहे. पण मला असं वाटतं MCS1 आणि आरो बॉलिंग आलेली आहे. टॉस झालेला आहे. आता अश्विन बद्दल आपण बोलतो सागर, तर अश्विन यांनी सांगितलं मी 6 बॉल तर नक्कीच फेकू शकतो. पण माझा अनुभव जास्त आहे, परंतु ठीक आहे, तिथे 7 बॉल अलाउड आहेत ना एका ओव्हर मध्ये. मी जेवढा अश्विन ऍज अ खेळाडू म्हणून ओळखतो, तर सुंदर अशी खेळ करतात ते दरवेळेस. तर बॉलिंग त्यांच्यासाठी फार इझी असेल मला असं वाटतं. काय कठीण नाहीये. 6 बॉल मध्ये 6 विकेट नक्कीच घेणार. 6 बॉल मध्ये 6 विकेट नक्कीच घेऊ शकतात. आणि आरोची टीम तगडी आहे. जेवढं मला असं वाटतंय की त्यांचा कप्तान, कधी पण बघा, एक कप्तान तुमच्या टीमला विनर किंवा लुजर बनवू शकतो. आणि मला पूर्ण विश्वास आहे. प्रयत्न तिथे, परंतु मिस झाले. उत्कृष्ट बॉलिंग, उत्कृष्ट फील्डिंग. मोहम्मद खेरीवाला, आप प्लीज यहाँ पे आ जाइए. ऑरियर्स कृपया तुम्ही तुमचे सर्व प्लेयर जमा करावेत फिल्डिंग साठी. आणि लायन्स यांची बॅटिंग आहे. 2 ओव्हर 16 रन झालेले आहेत. 1 विकेट. सोळा रन 2 ओव्हर. MCS1 खूप टाइम घेताय तुम्ही. बहुत अच्छे यहाँ पे मैचेस हो रहे हैं, देखने के लिए मज़ा आ रहा है. देखते हैं अभी लेफ्ट हैंडेड बैट्समैन क्या कर रहे हैं HP के. और यहाँ पे 25 रन जीतने के लिए MCS7 को 25 रन की जरूरत. ट्राई किया और बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट का प्रदर्शन. 3 रन भाग के निकाले हैं यहाँ पे MCS7 की टीम में. जीतने के लिए बहुत ही दौड़ लगा रहे हैं. इसको ये बहुत अच्छी फील्डिंग की इन्होंने. कोमड़ी पकड़ो फील्डिंग, बहुत अच्छी फील्डिंग. लेकिन ये आता ही नहीं है. प्रयास विजय, प्रयास करना इम्पोर्टेंट है. राइट. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टेनिटीज. अगर मिस नहीं करते तो शायद HP 20 के ऊपर नहीं जाती. नहीं, लेकिन आपको हमेशा याद रखना चाहिए क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टेनिटीज. कुछ भी हो सकता है. लास्ट के बॉल तक हमें ये रोमांच बना रहता है इस खेल में. इसी खेल की खासियत. और ये अनोखा प्रदर्शन MCS7 की तरफ से.
यस, ये भी पॉसिबल है। यस, 20 रन चाहिए। बॉल 21। विनोद, राइट आर्म बॉलर विनोद, MCS 1 का बहुत ही अच्छा खिलाड़ी, और ये उठा दिया है बॉल, लेकिन नहीं, वाईट आहे तिथे। वाइट बॉल का White इशारा। दिला गेलेला एक umpire. रन खाते में MCS 7 के। अगर ऐसी मला असं बॉलिंग वाटतं अशी बॉलिंग चालू राहिली विनोद नक्कीच MCS 7 ला जिंकून देतील। MCS 7 खासा कोळशेवाडीचा दबाव में विनोद. महसूस आ रहा है। विराट कोहली, कोळशेवाडीचा विराट कोहली ये आप यांनी बता पहिले सकते 2 बॉल वाईट टाकलेले आहेत आणि एक्स्ट्रा रन दिलेले आहेत HP साठी। 6 बॉल 20 रन। 20 रन जीतने के लिए MCS 7 को। ये बहुत ही अच्छी बॉलिंग का प्रदर्शन, छोड़ दिया है बॉल, शायद पुन्हा से एकदा white अगेन तिथे। एक सागर बार फिर से wide। वाइट डाला विनोद ने, आपका क्या कहना है? फिर से वाइड बॉल, दबाव में ये देख MCS के आपको 1। क्या लग रहा है कौन जीतेगा? देख के तो देखो 20 रन जीतने के लिए चाहिए 19 हो गए थे, अभी। 19 रन की जरूरत, और ये 3 बॉल एक ही ओवर में वाइड, तो मुझे लगता है कि थोड़ी सी इनको इसलिए गुजरात टीम ने बहुत सेफ गेम खेला है सागर, पता है आपको? क्या बात कर रहे पीछे हो? बॉल नहीं जाना चाहिए, इसके लिए अजय सारंगी को लेके आए अजय सारंगी, और उसको बोला उल्टा खड़ा रहना, ओके ओके, अजय सारंगी मुझे क्योंकि लगता बॉल है पीछे निकल नहीं जाना चाहिए। और यहाँ पे एक बहुत अच्छा शॉट वहां पे, और ये 4 रन। 4 रन। मैं विजय आपको 4 यही रन। बोल रहा था, क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टेनिटीज। सही सागर, सही बोल रहे हैं आप अभी। वाइड, 3 अभी वाइड वो और जो एक डिस्टेंस बहुत चौका। कम होते आ रहे हैं रनों का। 7 देखा जाए रन, तो 7 रन, एक ही आप एक देख ही सकते हैं रिप्लाई यहाँ पे। ओ कितन इन्होंने बहुत अच्छी तरह से वो शॉट मारा है। 6 और 5 4 बॉल, यहाँ पे 5 बॉल और 15 रन की जरूरत। अगर एक छक्का भी गया तो मैच बदल सकती है। अभी भी थोड़ा सा झुका हुआ है MCS 1 की टीम की तरफ से, लेकिन इनकी बॉलिंग में थोड़ा सा उनको सुधार की जरूरत। बॉलर थोड़ा सा दबाव में लग रहे हैं, और यहाँ पे बैट्समैन फील्ड का मुआवजा लेते वक्त मुझे लगता है एक छक्का और एक चौका अगर इस बॉलिंग मतलब इस ओवर में अगर हमें मिला तो शायद से ये मैच बदल सकती है। और अगेन मैं बोलना चाहूंगा, क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टेनिटी। ये बॉल उठा दिया है वहाँ पे 6 रन वो की, shot, तो और लेकिन यहाँ पे fielding। एक 1 बाउंस, सम्राट ने मिस फील्डिंग कर दिया और यहाँ पे 4 रन मिल गए One सामने वाली bounce टीम को। score। MCS 7चार और बॉल, अभी 11 यहाँ पे रन। थोड़ा सा कुछ डाउट आ रहा है। पहले जितेन यहाँ पे खड़े थे तब टीम परफॉर्म नहीं कर रही थी, जब जितेन वहां पे गए तो टीम परफॉर्म करने लगी। 4 बॉल 11 ये होता है, रन की अगर जरूरत। ये लीडरशिप है। अगर लीडर अगर अपनी टीम के साथ खड़ा हो तो टीम अलग परफॉर्म करती है। अगर आप Yes। साइड में खड़े रहोगे तो टीम परफॉर्म नहीं करेगी। इसलिए विजय। लीडर को टीम के साथ खड़ा होना बहुत जरूरी होता है। बहुत ही बढ़िया विजय, आपका जो ये थॉट है मुझे लगता है बहुत ही सटीक थॉट आपने यहाँ पे दर्शाया है। और 4 बॉल क्योंकि आप देख 11 सकते हो रन की सागर, जिस जरूरत। हिसाब से बॉलिंग हो रही थी और जैसे जितेन टीम के साथ खड़े हो गए, आप बैटिंग देखो, Yes। छक्का 6-4 चल रहे हैं। 6-4 ऐसे ही प्रदर्शन की जरूरत है यहाँ पे MCS 7 को। और क्रिकेट में कुछ भी हो सकता है। ये अगेन अच्छा बॉल, और ये छोड़ दिया है, लेकिन ये मुझे लगता है फिर वाइड से बॉल का wide, इशारा। फिर से वाइड। 4 बॉल में 10 रन चाहिए अभी। 4 बॉल 10 रन। और यहाँ अटीतटीचा पे सामना आलेला आहे आता इथे। यहाँ पे मुझे लगता है ये कोळसेवाडीचा विनोद कुठेतरी खूप प्रेशर मध्ये आहेत। कंपल्सरी मुझे लगता कोळसेवाडीचा है विनोद, यहाँ कोळसेवाडीचा पे सचिन, दोघेही टेन्शन मध्ये। सुपर ओवर जैसे टाई झाल्यावरती पुन्हा सुपर ओव्हर शायद से हो सकता है, क्योंकि ये और ये पुन्हा उठा दिया हवा में, छक्के की उत्कृष्ट असा ओर, तिथे शॉट लेकिन मारला, ये परंतु विश्वांनी एक उत्कृष्ट असा कॅच घेतलेला आहे। खूप चांगला प्रयत्न
तीन बॉल 10 रन की जरूरत, एक चौका एक आता चौका पुन्हा एकदा और शायद से मैच अभिषेक पलट सकती batting ला. है. अभिषेक स्ट्राइकिंग एंड पे, विनोद अपनी लेकिन ये ओह. विनोद मुझे लगता है बहुत ही दबाव महसूस कर रहा है ये बॉलर. नो बॉल का इशारा यहाँ पे और यहाँ फ्रेड पे भेटलेला आहे तिथे, नो बॉल. 3 हिट. फ्रेड भेटलेला आहे तिथे. उत्कृष्ट अशी मॅच चालू आहे. विनोद, जर तुमचं याच्याकडे काय काम पेंडे असेल तर आपण करून घेऊ, काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही याच्याला बघून दबावात येऊ नका. हॅलो. उत्कृष्ट अशी गेंदबाजी, चांगली बॉलिंग केलेली आहे विनोद यांनी. पुन्हा टीमला गेम मध्ये घेऊन आलेले आहेत. 2 बॉल 9 रन हवेत जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा उत्कृष्ट बॉलिंग. असा मेसेज पास करणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आम्ही त्यांना श्युरिटी दिली तुमचं काही अडकणार नाही याच्याकडे काम, तर त्यांनी लगेच बॉलिंग बघा तुम्ही. 2 डॉट बॉल केले त्यांनी. इथे अभिषेक यांनी उत्कृष्ट असा 6 मारण्याचा प्रयत्न, परंतु तिथे कॅच गेलेली आहे आणि MCS 1 टीम जिंकलेली आहे.